नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक असा असणार आहे, कारण शुभा आणि यशवंत यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यांच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच आता आपला जो मकरंद आहे आणि स्वीटी आहे त्यांचं लग्न करायचं ठरवलेलं आहे। म्हणजे एकाच मंडपामध्ये 2 लग्न होणार आहेत। हा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर यशवंत इकडे शुभाला ओरडत असतो की काय गरज होती, चल ना तू, आता तू काय काडे बनवत बसणार आहे। शुभा म्हणत असते की अहो असं काय करताय, बनवू द्या ना, कारण तिचं डोकं दुखतंय, मी तिला काढा बनवून देते, मी थांबते इथं, तुम्ही माझ्यासाठी ते टुटी फ्रुटी। यशवंत म्हणत असतो की अजिबात नाही आणणार, कारण यशवंत चिडलेला असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा पुन्हा येते आणि इकडे आपल्या सीमाला मात्र काही करून ते पेपर ताब्यात घ्यायचे असतात, म्हणून सीमा त्या कपाटाच्या जवळ उभी असते। तर तिथे शुभा येते आणि तिला विचारू लागते, काय ग, काय करतेस तू हे। तेव्हा सीमा म्हणत असते काही नाही, अहो ते कपाट उघडं होतं ना, ते बघत होते। मग शुभा म्हणते की बरं चल चल, मी तुझ्यासाठी काढा बनवते। तर इकडे सीमाला म्हणत असते की नाही नको, मला गोळीच द्या। तेव्हा शुभा म्हणते की नाही ग नको, त्याची काही गरज नाही आहे, सारखं गोळ्या खाणं ही चांगलं नसतं, असं ती बोलत असते। सीमा मात्र ऐकायलाच तयार नसते। सीमाचं असं म्हणणं असतं की नको आई, मला गोळ्याच द्या। पुन्हा ती चाव्या कपाटाच्या तिथल्या लॉकरच्या काढते। तिचं काम तर काही झालेलं नसतं, पण आता ती पूर्णपणे तोंडावरच आपटलेली असते, पेपर पण मिळालेले नसतात आणि त्याचबरोबर आता ही शुभा येऊन घरी थांबल्यामुळं गोंधळ झालेला असतो। शुभा तिथं आलेली असते। शुभाचं असं म्हणणं असतं की ये लवकर, मी तुझ्यासाठी काढा बनवते आणि तूही बघशील, कारण समीरला किंवा आपल्या सानूला कधी त्रास झाला तर हा काढा तुला त्यांनाही बनवून देता येईल, त्यामुळं तू ये, असं शुभा तिला ठणकावून सांगत असते। आणि शुभा तिला म्हणत असते की चल। त्याचबरोबर आता इकडे ऑर्डर काय द्यायची हे सगळं चालू असतं आणि मग स्वीटी म्हणत असते की मीच ऑर्डर देते। स्वीटीला इकडे समीर म्हणत असतो की अगं राहू दे, मी देतोय ना ऑर्डर, पण स्वीटी मात्र ऐकायलाच तयार नसते। स्वीटी म्हणत असते की मी देते ऑर्डर, असं म्हणत स्वीटी आता ऑर्डर देण्यासाठी जात असते। त्याचबरोबर इकडे स्वीटीचं जे गोड बोलणं आहे ते मात्र समीरला खूपच आवडत असतं। समीर मात्र स्वीटीवरती फिदा होत असतो। तो म्हणत असतो की खरंच मक्या, नशीब काढलं, एवढी छान बायको तुला मिळालेली आहे, सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांशी प्रामाणिकपणे प्रेमाने वागते, हे बोलणं चालू असतं। मग कोणता कोणता फ्लेवर पाहिजे, सानूला आणि त्याचबरोबर समीरला हा व्हॅनिला फ्लेवर हवा असतो। त्याचबरोबर मकरंद आणि स्वीटीची ऑर्डरही तिथं होते। बाबांसाठी कोणता घ्यायचा आहे, आईसाठी टुटी फ्रुटीचं फ्लेवर, हे सगळं ठरलेलं असतं। आणि मग मकरंदला इकडे समीर सांगू लागतो की आता तुमचं लग्न झालं की आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे। तेव्हा मकरंद म्हणत असतो की नाही रे, तुला माहिती आहे ना दादा, माझा पुढचा प्लॅन काय आहे ते, त्यामुळे नाही जमणार, मी इथून आता डायरेक्ट US ला जाणार आहे, हे त्याचं बोलणं चालू असतं। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सीमाला बोलवून आणलेलं असतं। सीमाच्या समोर शुभा बनवत असते, तो म्हणजे काढा। काढा कशा पद्धतीनं बनवायचा हे ती तिला शिकवत असते। इकडे सीमाची मात्र वाटच लागलेली असते, कारण गरज नसताना आता तिला तो कडू काढा प्यावा लागणार असतो। आणि या सगळ्या गोष्टीचा इकडे सीमाला मात्र वाईट वाटत असतं, राग येत असतो, कारण तिचं काम तर झालेलं नसतंच, पण त्या उलट आता तिला तो काढा प्यायचा असतो आणि तो काढा पिणं तिच्यासाठी त्रासदायक असतं। तिला ते अजिबात आवडत नसतं, पण आता ऑप्शन नसतो, कारण आपण गोंधळ तर घातलेला आहे, तर त्याची शिक्षा पण भोगावीच लागणार असते, हे तिला चांगलंच माहिती असतं। मग शुभा तिला सांगत असते, बघ कधी जर घरामध्ये आलं नसेल तर इथे सुंठ ठेवलेली असते, ती सुंठ वापरायची आणि इथल्या वरच्या कपाटात असते। कसं आहे माहिती आहे का, तुम्ही मुलं ना औषधं घेण्यावर भर देता, पण आपल्या स्वयंपाकघरातच या सगळ्या गोष्टी असतात। मग कशा पद्धतीनं काढा बनवायचा आहे हे सगळं ती तिला सांगत असते। काढा तयार होतो आणि कप भरून काढा आता सीमाला दिला जातो। सीमा म्हणत असते की आई प्लीज नको मला, पण शुभा ऐकायलाच तयार नसते, तुझं डोकं दुखतंय, ताप अजून आलेला नाही, पण कशासाठी सांग बरं, एवढी दगदग करायची आहे, गरज काय आहे का एवढं सगळं करायची, असं म्हणत ती तिची समजूत घालू लागते, तिला सांगू लागते। परंतु इकडे सीमा मात्र खूपच चिडचिड करत असते, तिला तो काढा घ्यायचाच नसतो, म्हणून तिचे नखरे चाललेले असतात, हे शुभाच्या लक्षात येतं। शुभा म्हणते चल चल बाहेर चल, बाहेर बसून पे, मी आहे ना तिथे, तुला सांगते, असं म्हणत शुभा आता सीमाला जबरदस्ती बाहेर घेऊन जाते आणि तिला तो काढा प्यायला सांगत असते। त्याचबरोबर सीमाला मात्र ही गोष्ट सहनच होत नाही। सीमा म्हणत असते नाही, आता मात्र शुभाने हातामध्ये पट्टी घेतलेली असते आणि तिला म्हणत असते की घे, हा काढा पिऊन घे बरं आधी, त्याशिवाय तुला बरं वाटणार नाही। सीमा म्हणत असते नको आई, खूप घाण लागतोय तो।
शुभा म्हणत असते, अगं कसं दिसतंय, कसं लागतंय याच्यापेक्षा त्याचे गुण महत्त्वाचे असतात. त्याच्यावर आपण ठरवतो ना काय करायचं आहे ते. असं काय करतेस तू? हा काढा पी ना. आणि जर आता बघ, सानूचा चेहरा डोळ्यासमोर आण, आपल्या मुलांचा चेहरा डोळ्यासमोर आणला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. असं शुभा तिला ठणकावून सांगत असते आणि तिला तो काढा प्यायला लावत असते. शुभाला मात्र असं वाटत असतं की सीमाने तो काढा प्यावा, तिला बरं वाटावं, यासाठी शुभाचं हे सगळं चाललेलं असतं. त्याचबरोबर सीमा ती काढा पेत नसते, तर शुभा मात्र पट्टी घेऊनच तिथं बसलेली असते. ती म्हणत असते की नाही, बघ मी तुला सांगितलंय ना, आता तेच करायचं आहे. हे शुभाने ठणकावून सांगून झालेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे समीरचा फोन आलेला असतो आणि समीर विचारत असतो की अगं तिथे हा नाही आहे, पिस्ता फ्लेवर नाही आहे, कोणता आईस्क्रीम आणायचा आहे? मग शुभा सांगते की अरे नाही, मी आई बोलते आहे, तिचं ना डोकं धरलेलं आहे. तर समीर मात्र मस्करी करत म्हणतो की डोकं धरलं आहे म्हणजे कुणी धरलं डोकं तिचं? सीमाचं डोकं कोणी धरलंय हा त्याचा प्रश्न असतो. तेव्हा मात्र इकडे शुभा म्हणते, काय रे तुझं समीर, डोकं धरलंय म्हणजे तिचं डोकं दुखतंय ना? आणि समीर हसू लागतो. तेव्हा इकडे शुभा सांगते की नको रे, तिला आईस्क्रीम नको आणू, तिला काढा दिला मी बनवून, ती काढा पिऊन झोपून जाईल. म्हणजे इथं सीमाचा बँड डबल वाजलेला असतो. तिला आईस्क्रीम पण खायला मिळणार नसतं आणि त्याचबरोबर हा काढा पिऊन तिची वाट लागणार असते. इथे शुभाने पट्टी हातात घेतलेली असते आणि जबरदस्ती काढा हा सीमाच्या घशामध्ये ती ओतत असते आणि तिला म्हणत असते की हा काढा तुला प्यावाच लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मिथू आलेली असते आणि तुम्ही सगळंच ठरवून टाकलंय, मला कोणीच सांगितलं नाही आहे. मग बाबा म्हणतात, अगं काय बोलतेस तू, तुला काय सांगितलेलं नाही आहे? तेव्हा मिथू म्हणत असते की नाही, तुम्ही मला कोणीच काही सांगत नाही, माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवता, मला ना काहीच कळत नसतं. तेव्हा बाबा म्हणतात, अगं तू कशाबद्दल बोलतीये, मला कळेल का? तेव्हा ती म्हणते, मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाबद्दल. आपण ना डेस्टिनेशन वेडिंग करूया का? नक्की काय करायचं आहे? आणि मग स्वीटीकडे ती जाते. स्वीटीला पण तेवढंच आपुलकीने विचारू लागते. म्हणजे मिट्टूने जी शंका व्यक्त केलेली होती ती शंका खरी ठरलेली असते. म्हणजे स्वीटी नक्की पळून आली एका घरातनं, हा तिचा सवाल असतो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं असतं. पण तिला काही प्रॉब्लेम नसतो. स्वीटीने आणि मकरंदने लग्न केलेलं आहे या गोष्टीशी तिला काही एवढं देणं घेणं नसतं. ती तिच्या दुनियेत खुश असते, तिला काहीच वाटत नसतं आणि अख्ख्या किल्लेदार कुटुंबाने स्वीटीचा स्वीकार केलेला असतो. त्याचवेळी स्वीटी तिथं असते. स्वीटीला विचारत असते, नक्की कसं? माझी ना खूप इच्छा आहे. तेव्हा समीर काय म्हणतो माहिती आहे का? समीर म्हणतो, अगं लग्न स्वीटी आणि मकरंदचे, त्यांना ठरवू दे ना काय करायचे ते. तुझी भरपूर इच्छा आहे, तुझी इच्छा आहे हे आम्हालाही माहिती आहे, परंतु एक गोष्ट तू विसरतेस का? लग्न त्या दोघांचं आहे, त्या दोघांनी ठरवायचं आहे की त्यांना लग्न कशा पद्धतीनं करायचं आहे आणि त्यानंतर ह्या गोष्टी होणार आहेत. तू कशाला मध्ये मध्ये बोलत असतीस? हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते, बाबा बघितलं का? अहो पण बाबा मला कळत नाही आहे की काय प्लॅनिंग करायचं आहे. बाबा म्हणतात, अगं किती प्रश्न विचारणार आहेस? तिथे विवळव बरं तुझा मोर्चा, तिकडे विचार बरं काय प्रश्न विचारायचे आहेत ते. म्हणजे बाबांनी आता शुभाकडे तिला पाठवलेलं असतं, कारण हे घरातलं शेंडेफळ असतं आणि इतके प्रश्न विचारत असतं. एकुलती एक लाडकी मुलगी असते आणि तिच्या प्रश्नांचा भडीमार हा आईबाबांवरती सुरूच असतो. स्वीटीही तिथं असते, स्वीटीही मदत करत असते, क्वेश्चन चेंज करायचं काम चालू असतं. आणि समीर म्हणत असतो की खरंच आज ना पहिल्यांदा तू बरोबर बोललेली आहेस, म्हणजे तुझे जे प्लॅनिंग आहेत ना ते पहिल्यांदा मला आवडलेले आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे तिला खूप राग येतो. ती म्हणत असते की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा लगेचच समीर म्हणू लागतो, अगं जे काय आहे ते मी खरंच सांगत आहे ना. आणि त्यानंतर इकडे स्वीटी म्हणत असते, हो चालेल. आणि मग समीर म्हणत असतो की तुझा जो प्लॅन आहे ना, आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्या दिवशीचा, तो मला खरंच खूप आवडलेला आहे. आणि मग इकडे समीरच्या डोक्यात आता चक्र फिरू लागलेले असतात, पण हे स्वीटीच्या लक्षात आलेलं असतं. स्वीटी म्हणत असते की मला ना कळतंय की समीर दादांच्या मनात काहीतरी आहे. आणि समीर डबा विसरतो. स्वीटी धावतच डबा घेऊन येते आणि म्हणते की तुमचा डबा विसरलेला आहे. इकडे शुभाला प्रश्नांचा भडीमार चालू असतो. हॉल कोणता बुक करायचा आहे, मेनू डिसाईड केलेला आहेस का, हे सगळं ती विचारत असते, कारण मितूला खूपच घाई लागलेली असते. आणि मग ती म्हणत असते, एवढं रिलॅक्स कसं राहू शकता? तेव्हा बाबा मात्र तिला म्हणून गेलेले असतात, तुझं आणि समीरचं लग्न केलं असं चहा पितच केलं बघ आम्ही, माहिती आहे ना मला पण सगळ्या गोष्टी. आणि असं तिला चिडवत असतात. पण तिची मात्र घाई असते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, सगळं अगदी मनाप्रमाणे झालं पाहिजे, हे तिचं प्लॅनिंग सुरू असतं. त्याचवेळी इकडे स्वीटी पण विचार करत असते. स्वीटीच्या डोक्यात खूप छान प्लॅन चालू असतो. स्वीटीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या
खूप छान पद्धतीनं झाल्या पाहिजेत. स्वीटी पण खुश असते. जे काय आहे त्याच्यामध्ये आनंद मानायचं काम स्वीटी करत असते. स्वीटीला असं वाटत असतं की या घरामध्ये खरंच किती प्रेमाने राहतात सगळे. नाही तर माझ्या घरामध्ये कधीही मला असं आनंदाचा क्षण मिळालाच नाही. माझ्या घरामध्ये प्रत्येक वेळेस त्रास आणि त्रासच होता. माझा भाऊ आणि माझे वडील, मला आणि माझ्या आईला कधी त्यांनी प्रेमाने जवळ घेतलंच नाही किंवा आमच्याशी कधी प्रेमाने वागलेच नाहीत. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा स्वीटीला मात्र खूप छान वाटत असतं. सीमा आता ऑफिसला गेलेली असते आणि सीमावरच्या फोनवरती घमेंडेचा फोन आलेला असतो. घमेंडे मात्र एकच प्रश्न विचारत असतो की मॅडम काय झालं? मॅडम तुम्हाला मी ते एक डॉक्युमेंटचं विचारलेलं होतं, त्याचं काय झालेलं आहे? हा प्रश्न घमेंडे तिला विचारतो. तेव्हा ती म्हणते की हो माझी तब्येत ठीक नाही आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करू का? आणि आहे तो माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, मी देईल तुम्हाला, मी नंतर भेटते, असं तिचं बोलणं असतं. तेव्हा घमेंडी म्हणत असतात की नक्की प्रॉब्लेम काय आहे यांचा? मला तरी असं वाटतंय की यांच्याकडे डॉक्युमेंटच नाहीत म्हणूनच यांचं हे असं बोलणं सुरू आहे. हे सगळं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे सीमा मात्र टेन्शनमध्ये असते. ती म्हणते काय करू मी? माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नाही आहेत. जर मी त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट दिले नाहीत तर काहीच होणार नाही, कारण काहीही झालं तरीही ते ओरिजिनल डॉक्युमेंट देणं ही तेवढंच गरजेचं आहे. हे मात्र चालू झालेलं असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वीटी समीरच्या पाठीमागं बाहेर आलेली असते. त्याचा टिफिन विसरलेला असतो आणि स्वीटी म्हणत असते की समीर दादा, मगाशी तुमचं काय चाललेलं? म्हणजे मितुदी तुम्हाला विचारत होत्या की आपण आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी हे सगळं करायचं आहे, पण अचानक तुम्ही काय बोलला? म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे ना? तेव्हा समीर म्हणतो अगदी मनकवडी आहेस गं, बरोबर ओळखलंस. तेव्हा तिला कळत नाही. तेव्हा तो म्हणतो की माझ्या मनात जे चालू होतं ते तुला समजलं ना, त्याला मनकवडी म्हणतात, असं तो सांगत असतो. तेव्हा तो सांगतो की आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्या दिवशी लग्न करायचं तुमचं असं मिथूचा प्लॅन आहे. मग मिथूच्या प्लॅननुसार जर आपण जायचं ठरवलं तर मला काय वाटतं माहिती आहे का, आपण 2 लग्न करूया. मग तेव्हा समीरला ती विचारू लागते म्हणजे 2 लग्न का करायची? तेव्हा तो म्हणतो की आईबाबांचं पण लग्न करूया आपण तुमच्या लग्नामध्ये. म्हणजेच आता एकाच मंडपात 2 लग्न लागणार असतात. इकडे मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाबरोबरच यशवंत आणि शुभाचंही पुन्हा लग्न लावणार असतं. स्वीटी तोच प्रश्न विचारते, 2 लग्न का करायचे आहेत? तेव्हा समीर तिला म्हणू लागतो की अगं तुझ्या लक्षात येत नाही आहे का, मला वाटतंय माझ्या आईबाबांचं लग्न मी बघावं म्हणून करायचे 2 लग्न, असं तो सहज बोलून जातो. तेव्हा मात्र इकडे स्वीटी खुश होते आणि स्वीटीलाही आनंद होतो. आता पाहुण्यांची लिस्ट बनवलेली असते. यशवंतने लिस्ट बनवलेली असते. त्या लिस्टमध्ये पाहिल्यानंतर इकडे यशवंतला शुभा म्हणत असते की हो तुम्ही याच्यामध्ये माझ्या प्रभाताईचं नाव टाकलं आहे ना? नाही, ती येणार आहे मला माहिती आहे आणि मग सगळेच येतील. किती दिवस झाले ना, मी तुझ्या लग्नाच्या वेळेस आपण त्यांना भेटलो होतो ना. हे सगळं चालू असतं. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणतो की हो टाकले. मग अहो ह्यांचं राहिलं आहे ना, सीमाच्या आईचं नाव त्याच्यामध्ये ॲड करायचं राहिलं आहे. तेव्हा मात्र यशवंत म्हणत असतो अगं ते नाव जे आहे ना ते समीर त्याच्या लिस्टमध्ये ॲड करेल ना, आपण ही बाकीची लिस्ट घेतलेली आहे. हे बोलणं सुरू असतं आणि सीमा तिथं पाहत असते. सीमाला मात्र राग आलेला असतो, कारण तिच्या आईला इन्व्हिटेशन जाणार नाही की काय अशी भीती तिला वाटत असते. परंतु इकडे आता स्वीटी चहा घेऊन आलेली असते आणि त्याचवेळी सीमा मात्र तिच्याकडे रागाने पाहत असते. सीमाला ही गोष्ट अजिबात आवडत नसते की स्वीटी जे पुढं करते, सगळ्यांची कामं करते, सगळ्यांच्या हाताखाली करते, ही गोष्ट सीमाला आवडत नसते. आणि मग सीमा त्यांच्याकडे रागानेच पाहते आणि तिथून निघून जाते. सीमाच्या डोक्यात इतके घाणेरडे विचार चालू असतात की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता सीमाच्या आईचं नाव इकडे ॲड केलेलं नसतं आणि सीमाच्या डोक्यात ते विचार राहिलेलेच असतात. पण आवर्जून शुभाने यशवंतला सांगितलेलं होतं. यशवंत म्हणालेला असतो की समीर ते नाव टाकणार आहे. मग स्वीटीला विचारलं जातं तुझ्या कोणी मैत्रिणी आहेत का? तुझ्या मैत्रिणी असतील तर त्यांनाही बोलू आपण, त्यांच्यासोबतही आपल्याला हे काम करायचं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही पाहायला मिळतं की शुभा हे सगळं बोलत असते आणि त्याच वेळेस शुभा म्हणत असते की अगं स्वीटी तुझ्या आईबाबांना पण बोलवायचं आहे. तेव्हा स्वीटी म्हणत असते की आईबाबा नाही, नको नको,
तर शुभा म्हणते की मी तुला विचारत नाही आहे, मी तुला सांगते आहे, कारण मी त्यांना बोलवणार आहे, त्यांना इन्व्हिटेशन देणार आहे. स्वीटी मात्र खुश झालेली असते. अजून कोण आहे का तुझं? तर हे 120 मेहमान माझेच आहेत असं स्वीटी म्हणते. तेव्हा शुभाला खूप छान वाटतं आणि शुभा स्वीटीला जवळ घेते आणि तिला मिठी मारते. इकडे आता समीर लिस्ट तयार करत असतो. त्याचवेळी तिथे सीमा असते. सीमा विचारते, समीर काय आहे रे हे? तेव्हा समीर सांगतो की अगं फंक्शनसाठी रिलेटिव्ह कोण आहेत काय त्याची लिस्ट तयार करतोय ना मी, पाहुण्यांची. तेव्हा सीमा म्हणते की बघू, आणि सीमा ती लिस्ट पाहते. तेव्हा ती म्हणते की याच्यामध्ये माझ्या आईचं नाव नाही आहे. तेव्हा समीर म्हणतो की अगं ही फायनल लिस्ट नाही आहे, ही माझे कलिग्स वगैरे आहेत त्यांची लिस्ट आहे फक्त. तेव्हा मात्र सीमा म्हणते मग फायनल लिस्ट? तो म्हणतो बाबांकडे आहे, त्याच्यात असेल तुझ्या आईचं नाव. ती म्हणते मी पाहिलं आहे त्याच्यातही नाव नाही आहे, माझ्या आईचं नाव तुम्ही ॲड केलेलं नाही. समीर म्हणतो की अगं दोन्ही लिस्ट एकत्र केल्यानंतर फायनल होणार आहे, मग तेव्हा करता येतं आहे ना अजून राहिलेल्यांचं, आणि आपण सगळेजण मिळून निमंत्रकांची यादी तयार करतोय ना, एवढं काही करायची गरज नाही आहे. सीमाला मात्र या गोष्टीचा राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की मला माहिती आहे आता माझ्या आईला तुम्ही बोलवायचंच नाही, तिचं लिस्टमध्ये नाव ॲड करायचंच नाही, हे सगळं तिचं बोलणं चालू असतं. समीरला मात्र ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता स्वीटीचं पार्सल आलेलं असतं आणि स्वीटी ते पुस्तक हातात घेऊन उभी असते. शुभा म्हणते काय आहे मला दाखव, असं शुभा तिला विचारत असते, पण स्वीटी मात्र ते दाखवायला तयार नसते. स्वीटीचं असं म्हणणं असतं की नाही असं काही महत्त्वाचं नाही असं ती बोलत असते. आणि शुभा म्हणते दाखव मला. ती म्हणते की बुक आहे, मला मकरनने दिलेलं आहे. स्वीटीच्या हातातून ते बुक घेऊन शुभा म्हणते काय आहे? 21 दिवसात मराठी शिका हे त्या पुस्तकाचं नाव असतं. आणि मग शुभा तिला हसू लागते, अरे वा 21 दिवसात मराठी शिका. आणि मग स्वीटी आता शुभाच्या पायावरती डोकं ठेवते आणि म्हणते आजपासून तुम्ही माझे गुरु आणि माझी मराठी ट्युशन सुरू, हे ती बोलत असते. आणि आता शुभा ही स्वीटीला मराठी शिकवणार असते. खूप छान असा त्यांच्या दोघींचा संवाद असतो आणि खूप छान असं सासू सुनांचं बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.